ब्रेकिंग न्यूज समोर येते। असीम सरोदे यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। ॲडव्होकेट असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या विरोधातलं विधान त्यांना आता भोवल्याचं पाहायला मिळतंय। मार्च 2024 मध्ये ठाकरेंच्या जनता दरबारात त्यांनी हे विधान केलं होतं। राजेश दाभोळकरांच्या तक्रारीनंतर त्यांची सनद आता 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात आली। ॲडव्होकेट असीम सरोदे यांची सनद 3 महिन्यांसाठी रद्द झाली। राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात त्यांनी विधान केलं होतं आणि हे विधान त्यांना आता भोवल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। मनश्री, असीम सरोदे यांची सनद आता 3 महिन्यांसाठी रद्द झाली, त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया समोर आली का? अद्याप असीम सरोदे यांच्याशी संपर्क झालेला नाहीये। मात्र ज्या समितीनं हा निर्णय दिलेला आहे त्यामध्ये असीम सरोदे हे दोषी ठरलेले आहेत। 3 महिन्यांची वकिली बंदी म्हणजे अर्थातच त्यांची सनद रद्द करण्यात आलेली आहे। इतकंच म्हणजे त्यांना 25,000 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावण्यात आलेला आहे आणि सोबतच भविष्यामध्ये कठोर कारवाई केली जाऊ शकते असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। एकंदरीतच शिस्तभंग आणि वकिली व्यवसायातल्या नैतिक मर्यादा यांवरती आधारलेला हा निर्णय आहे आणि स्पष्टपणे असा संदेश देण्यात आलेला आहे या निर्णयामध्ये की वकील समाजकारण करू शकतो मात्र न्याय संस्थेचा अपमान करू शकत नाही आणि त्यामुळे ज्या पद्धतीची वक्तव्य असीम सरोदे यांनी जनता दरबार या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केली होती ती विधानं राज्यपाल आणि त्यासोबतच न्यायव्यवस्था या संदर्भातली होती आणि या विधानांच्या विरोधात जेव्हा समिती बसवली गेली त्या समितीचा हा निर्णय आलेला आहे। त्यामुळे त्यांना 3 महिन्यांसाठी आता वकिली करता येणार नाहीये। व्यावसायिक गैरवर्तनाचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे। त्यासोबतच 25,000 रुपये दंड सुद्धा त्यांना ठोठावण्यात आलेला आहे आणि जर भविष्यात अशा प्रकारचं गैरवर्तन त्यांच्याकडनं झालं किंवा अशा पद्धतीचं अपमानास्पद वक्तव्य त्यांनी केलं तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई म्हणजे त्यांचं कायमस्वरूपी निलंबन देखील करण्यात येऊ शकतं असा कठोर इशारा या समितीच्या द्वारे या निर्णयाच्या द्वारे देण्यात आलेला आहे। मनश्री, समितीने हा एक महत्त्वाचा निर्णय दिला, या निर्णयाच्या विरोधात असीम सरोदे कोर्टात जाऊ शकतात का? त्यांच्या पुढे आता नेमकी काय पर्याय? खरं तर असीम सरोदे यांचं या निर्णयावरती नेमकं काय मत आहे त्यांची काय बाजू आहे हे अद्याप पुढे आलेलं नाहीये। मात्र निश्चितपणे असीम सरोदे काही कायदेशीर मार्ग अवलंबू शकतात का हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर असीम सरोदे यांनी जनता दरबार या सार्वजनिक कार्यक्रमात जो शिवसेना ठाकरे पक्षाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात काही विधानं केलेली होती आणि त्या विधानांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि वकील असणाऱ्या असीम सरोदेंच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर समिती स्थापन होऊन त्या समितीनं हा निर्णय दिलेला आहे। सोबतच असीम सरोदे यांनी त्यावेळेस जे आपलं म्हणणं मांडलेलं होतं निर्णय येण्याच्या पूर्वी तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की मी कोणत्याही प्रकारे न्यायालयाचा किंवा संविधानिक पदांचा अपमान केलेला नाहीये। माझं वक्तव्य हे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम या श्रेणीत मोडतं म्हणजे लोकशाहीतली ही रचनात्मक टीका असते आणि लोकशाही असल्याने अशा पद्धतीची टीका कोणी करू शकतं आणि सोबतच त्यांनी एक अपमानास्पद शब्द वापरलेला होता त्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। सोबतच मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे असं सुद्धा असीम सरोदे यांचं म्हणणं होतं। मात्र समितीनं त्या पुढे जाऊन निरीक्षण केलं आणि समितीनं संबंधित भाषणाचे व्हिडिओ क्लिप्स सुद्धा बघितले आणि व्हिडिओमध्ये स्पष्टपणे राज्यपालांचा अपमान केल्याचं दिसून आलेलं होतं। न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे अशा पद्धतीची विधानं ही असीम सरोदेंनी केलेली होती। त्यामुळे अशा प्रकारच्या विधानांमुळे नागरिकांमध्ये न्यायालयाबद्दलचा अविश्वास निर्माण होऊ शकतो। सोबतच न्यायव्यवस्था आणि संविधानिक पद यांचा आदर ठेवणं त्यांच्याबद्दल सन्मानजनक शब्दात बोलणं ही प्रत्येक वकिलाची नैतिक जबाबदारी आहे ते त्याचं प्रथम कर्तव्य आहे। त्याच्यामुळे न्यायव्यवस्थेविषयी बोलताना आपण संयम राखूनच बोललं गेलं पाहिजे असं सुद्धा समितीने आपल्या म्हणण्यामध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे कायद्याचं उल्लंघन झालं असल्या कारणामुळे व्यावसायिक गैरवर्तन झाले असल्या कारणामुळे असीम सरोदे यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली। नक्कीच मनश्री, राजेश दाभोळकर यांनी या सगळ्या संदर्भातली तक्रार केली होती, त्यांची काही आता प्रतिक्रिया समोर आली का? राजेश दाभोळकर यांनी जी तक्रार दाखल केलेली होती त्या तक्रारीला खरं तर यश आलंय असं म्हणायला हरकत नाहीये कारण अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी असलं तरी सुद्धा न्यायालयाविषयी अपमानास्पद भाषा वापरणं हे चुकीचं आहे असंच राजेश दाभोळकर यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केलेली होती आणि त्यानंतर समितीचे गठन होऊन संपूर्ण निर्णय प्रक्रिया ही आपल्या समोर आलेली आहे। त्याच्यामुळे अर्थातपणे त्यांनी जो पाठपुरावा केलेला होता गेल्या काही वर्षांपासून या तक्रारीचा त्याला यश आलंय असं म्हणावं लागेल। मनश्री, समितीनं निर्णय देताना नेमकं काय काय म्हटलंय सविस्तर?
समितीनं जसं मी सांगितलं की तक्रारदाराचे जे मुद्दे होते की न्याय व्यवस्था सरकारच्या दबावाखाली आहे आणि निकाल सरकारच्या बाजूने दिले जातात, हे सगळ्यात महत्वाचं आणि आक्षेपार्ह वक्तव्य समितीनं ठरवलेलं आहे, जे असीम सरोदे यांनी जाहीर कार्यक्रमात केलेलं होतं. त्यासोबतच राज्यपालांना सुद्धा अपमानकारक शब्द त्यांनी वापरलेला होता. त्यावरती असीम सरोदे यांचं स्पष्टीकरणही आलेलं होतं. मात्र समितीनं काही एक निरीक्षणं केली. यामध्ये त्यांनी केलेल्या भाषणाची व्हिडिओ क्लिप त्यासोबतच ट्रान्स्क्रिप्शन देखील घेण्यात आलेले आहेत आणि व्हिडिओची तपासणी केली असता स्पष्टपणाने त्यांनी राज्यपालांचा आणि न्याय व्यवस्थेचा सुद्धा अपमान केलेला आहे हे दिसून येतं. समितीचं म्हणणं हे आहे की जर एका जबाबदार वकिलाने जो सार्वजनिक जीवनात सामाजिक कार्यकर्ते आणि एक प्रतियश वकील म्हणून वावरता आहेत अशा प्रकारच्या वकिलानं जर अशा प्रकारची स्टेटमेंट केली आणि ती सुद्धा जाहीर कार्यक्रमात सार्वजनिकरित्या केली तर नागरिकांमध्ये अविश्वास निर्माण होतो. एक वकील म्हणूनच नाही तर आपला एक जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा न्यायव्यवस्था आणि संविधानिक पदं यांचा आदर राखणं ही नैतिक जबाबदारी आहे, ही कायदेशीर जबाबदारी आहे आणि वकील हा ऑफिसर ऑफ द कोर्ट असल्यामुळे न्यायव्यवस्थेविषयी बोलताना संयम हे सन्मान राखला गेलाच पाहिजे असं देखील समितीने नमूद केलेलं आहे. ऍडव्होकेट्स ऍक्ट 1961 सेक्शन 35 याचं उल्लंघन असीम सरोदे यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे या ऍडव्होकेट्स ऍक्ट 1961 सेक्शन 35च्या अंतर्गत जो कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे त्यानुसार समितीनं ही पुढची कारवाई केली आहे. अगदी मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.